हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आषाढ महिना सध्या चालू आहे, तर आषाढ स्पेशल असे तळणीचे व्हिडिओज किंवा उपवासाचे व्हिडिओज येणार आहेत, तर तुम्ही ते नक्की बघा। आणि चला आपण सुरुवात करूया। तर वरईचा पहिला आपण सुरुवात करणार आहोत वरईच्या भातापासून। तर चला, हिला वरई म्हणतात किंवा भगर म्हणतात। असं 1 ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत, भगरचे तांदूळ 1 ग्लास, आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 2 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ हे। आता साईडला ठेवून घेऊयात। आता कुकर गॅसवर ठेवलेला आहे, तो गरम होऊन द्यायचा आहे। आणि आपण पोहे खातो ते 2 चमचे तूप टाकायचं आहे, आणि मुठभर असे शेंगदाणे घेतलेले आहेत, आणि शेंगदाणे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। शेंगदाणे व्यवस्थित परतले ना की ह्या भातामध्ये टेस्ट छान येते, म्हणून व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। छान आतपर्यंत असे शेंगदाणा भाजला गेला पाहिजे। आता झालेला आहे। आता भात आपण जो धुवून घेतलेला आहे तांदूळ, त्यामध्येच भात नाही तांदूळ, तर त्यामध्येच हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत। बघा, सगळे शेंगदाणे आपण तांदळामध्ये, धुतलेल्या तांदळामध्ये काढून घेतलेले आहेत। आता हे बघा, त्याच तुपामध्ये एक 3-4 मिरची कट करून घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची आहे। ती पण व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। हे बघा, आता छान परतली गेलेली आहे, दाखवते। हे बघा, मिरची पण छान परतली गेली आहे। त्यामध्ये आता एक मीडियम साईजचा बटाटा सोलून कट करून घेतलेला आहे, तोही याच्यामध्ये टाकायचा आहे। व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता जो आपण तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि शेंगदाणे तळून घेतलेले आहेत, तेही याच्यामध्ये टाकायचे आहेत, आणि व्यवस्थित असं परतायचं आहे। हे बघा, आता परतलं गेलं आहे। आता हे बघा, जर तुम्हाला मऊ भात पाहिजे असेल ना, तर 1 ग्लासला 2 ग्लास पाणी टाका तुम्ही। 1 ग्लास आपण वरईचा तांदूळ घेतलेला आहे ना, तर त्यामध्ये 2 ग्लास तुम्ही पाणी घेऊ शकता। मी हे काय केलेलं आहे, 1.5 ग्लासपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे, कारण मला चिकट भात आवडत नाही, म्हणूनसाठी मी कमी घेतलेलं आहे। बरोबर अंदाज आहे चिकट भाताला, 1 ग्लासला 2 ग्लास पाणी घ्यायचं, आणि जर चिकट नको असेल भात तर 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार। मिक्स करायचं आहे, आणि झाकण लावून साधारणतः 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 2-3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित हा भात शिजला जातो। आता हे बघा, मला इकडे आमटी करायची आहे, तर भात मी त्या साईडला ठेवलेला आहे। आमटीसाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये 1 वाटी असे शेंगदाणे घेतलेले आहेत, आणि शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। ह्या वरईच्या भाताबरोबर आमटी अप्रतिम लागते, खरंच खूप छान लागते। तर नक्की तुम्ही ही आमटी करून बघा। आता हे बघा, शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले गेले आहेत। गॅस बंद करायचा आहे, आणि थंड होण्यासाठी आता मी मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेतलेले आहेत, आणि 1-2 मिनटं ठेवून द्यायचं आहे, 2-3 मिनटं, आणि व्यवस्थित थंड झाल्यावर नंतर मिक्सरला लावून घ्यायचं आहे। आता आधी न पाणी घालताच भरडून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1-2-4 मिरच्या टाकायच्या आहेत, कमी तिखटवाल्या, आणि असंच भरडून घेतलेलं आहे। हे बघा, आता नंतर आपल्याला जितकं पाणी हवं आहे तितकं टाकायचं आहे। साधारणतः मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, आणि आता फिरवून घेतलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीचं हे बॅटर झालेलं आहे। आता तव्यामध्ये तेल टाकायचं आहे। साधारणतः मी 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे, आणि जिरं टाका। जिरं जर तुम्हाला नसेल उपासाला खायचं, नाही टाकलं तरी काही हरकत नाही। आता याच्यामध्ये हे बॅटर आपण जे शेंगदाण्याचं करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, आणि तुम्हाला जितकं पातळ हवं आहे किंवा घट्ट हवं आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आता काय करायचं, 5 ते 10 मिनटं ना छान उकळून घ्यायचं आहे। जितकी चांगली आमटी उकळेल ना, तितकं हे चवीला छान लागतं। आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे।
चांगली उकळी आणून घ्यायची आहे. उकळी आल्याच्या नंतर एक 5 मिनटं परत असं बारीक गॅसवर उकळून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा आता छान उकळी आलेली आहे. एक 5 मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे. अजून ह्याच्या पुढे 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे. खूप छान चवीला लागते. थोडंसं तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर मिरच्या जरा जास्त टाकायच्या आहे आणि ह्याच्यामध्ये ही आमटी ना तिखटच छान लागते. किती छान उकळते आहे बघा. आता आपण भात बघूया झाला काय तो. हे बघा भात पण एका साईडला झालेला आहे. छान असा आता आपण रेडी झालेला आहे भात आमटी. साईडला लिंबू पण घ्यायचं. लिंबूही त्यावर पिळायचं आहे. खूप छान चवीला अप्रतिम लागते. तर चला, माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला, वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.